शहा यांची शिंदे फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तीनही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। अजित पवार यांच्या अनुपस्थितीत शहा, फडणवीस आणि शिंदेंची ही बैठक सध्या सुरू आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्याही पाहू शकतो। नुकतंच आपण पाहिलं भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्यानंतर अमित शहा यांची शिंदे फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड सध्या चर्चा सुरू आहे। तर अजित पवार या बैठकीसाठी सध्या उपस्थित नाही आहेत, त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक सध्या ही चर्चा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते खरं तर संकल्पपत्र जाहीर झाल्यानंतर आता महत्वाची जी बैठक आहे ती सोफिटल हॉटेलमध्ये सुरू आहे। एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये खरं तर ही चर्चा आता सुरू आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांमध्ये ही बैठक आहे। आपण जर पाहिलं असेल तर सध्या प्रचार जोरात सुरू आहे। अंतिम टप्प्यात जो आहे तो प्रचार आलेला आहे आणि कशा पद्धतीने महाराष्ट्रात वातावरण आहे, काय लोकांचा रिस्पॉन्स आहे याची माहिती जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते दोन्ही नेत्यांकडून घेत आहेत। आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची उत्सुकता खरं सगळ्यांनाच लागलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच सांगितलं की आम्ही निवडणुका ज्या आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढतोय, त्यामुळे सध्या तरी ते आमचे मुख्यमंत्री आता आहेत। नंतर कशा पद्धतीने निकाल येतात त्यावर सगळी गणितं अवलंबून असतात। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी अजून काय चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र येत्या काळात येत्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या सभा असतील, मुख्यमंत्र्यांची सभा, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।